नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, मग त्यामध्ये माझ्या विधवा महिला भगिनी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. आता जानेवारीच्या हप्त्यानंतर फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात खुशखबर आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती फेब्रुवारी हप्ता वाटप करण्यासंदर्भात. तर पहा, जानेवारीचा जो हप्ता आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता खूप उशिरा मिळालेला आहे, पण फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर तुम्ही पाहत आहात. पहा, जानेवारी हप्त्याला जरी उशीर झाला असला तरी काळजी करू नका. फेब्रुवारी हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यासंदर्भात शासनाकडून तयारी सुरू झालेली आहे. फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात ही खुशखबर नक्कीच असणार आहे. फेब्रुवारी हप्ता वितरणासंदर्भातली मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात. फेब्रुवारी हप्त्याच्या वाटपाला जो निधी लागणार असतो त्या निधी संदर्भातली ही माहिती आहे. पहा, फेब्रुवारी हप्ता वाटपाला मंजुरी शासनाकडून देण्यात आलेली आहे. आता फक्त प्रत्यक्षामध्ये शासन निर्णयाच्या माध्यमातून पोर्टलवर तारीख देऊन पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे जे आहेत ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आताची ही मोठी अपडेट आहे की फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातली फेब्रुवारी हप्ता वितरणाला परवानगी देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी हप्ता वितरणाची मंजुरी देण्यात आलेली आहे. हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणखीन ऑफिशियल तारीख वगैरे जाहीर झालेली नाही. जशी तारीख येईल तशी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे.